हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आज सकाळची सुरुवात छान अशा कोमट पाण्याने केली. सध्या असं होतं आहे की रात्री झोप लागत नाही आहे आणि सकाळी जाग येत नाही आहे. किती जरी उशीर झाला तरी आणखीन 5 मिनटं असंच वाटतं आहे. पण असो, नंतर लेट होण्यापेक्षा थोडं लवकर उठलेलंच बरं म्हणून उठले आणि पहिलं कोमट पाणी प्यायला घेतलं. कोमट पाणी पिऊन झाल्यानंतर लगेचच अंघोळीला गेले. आणि सध्या माझ्या रुटीनमध्ये आणखी एक ॲड झालं आहे, ते म्हणजे रोज सकाळी गॅलरीत जाणं. पहिलं तर मी सकाळी गॅलरीमध्ये जातच नव्हते, पण आत्ता पावसामुळे वातावरण छान झालेलं असतं, त्यामुळे गॅलरीत मी एकदा तरी जातेच. परंतु पाऊस कंटिन्यू लागून राहिल्यामुळे कपडे काही केलं सुकत नाही आहेत, त्यामुळे गॅलरी पूर्ण कपड्यांनी भरली आहे. कपडे वगैरे सुकायला टाकले. आज मी बनवणार होते टिफिनसाठी अख्खा मसूर. अंघोळीला जाण्याआधीच मी कुकरला अख्खा मसूर शिजायला ठेवला होता. अंघोळ होईपर्यंत तो छान शिजून झाला आहे. पीठही मळून ठेवलं होतं अंघोळीला जाण्याआधीच. तर आता डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करायची. इकडे मी माझी भाजीची तयारी चालू आहे. कांदा वगैरे कट करून घेते. लगेचच भाजी फोडणी टाकायची आणि चपात्या करून घ्यायच्या. आजचा मेनू हा साधा सिंपल आहे, अख्खा मसूर आणि चपाती. आवडणाऱ्या भाज्यांपेक्षा न आवडणाऱ्या भाज्यांची लिस्ट मोठी आहे, त्यामुळे रोज सकाळी भाजी काय करायची हा एक मोठा प्रश्न असतो. पण कडधान्य सगळे आवडीने खातात, त्यामुळे जास्तीत जास्त मी तेच बनवते आणि ते पटकनही होतात. इकडे भाजी फोडणी दिली, चपाती केल्या आणि टिफिन भरून घेतला. इकडे माझं आवरून झालं. किचन वगैरे साफ केलं आणि स्वतःचं आवरलं. आज सानवीही लवकर उठली होती. आणि आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे सध्या पाऊस असा आहे की आहे पण म्हणता येत नाही आणि नाही पण म्हणता येत नाही, त्यामुळे रेनकोट घालूनच निघावं लागतं. इकडे सानवी उठून बघते की मी लिपस्टिक लावते की नाही, नाहीतर तिला पण लगेच लावायला